मनोज वासुदेव वानखेडे, कृष्णानगर, जळगाव जामोद यांनी दिनांक 6 मार्च 2025 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष लेखी फिर्याद दाखल केली। फिर्यादी हे तुळजाई मेडिकल व एजन्सी चालवत असून वरच्या मजल्यावर पत्नी व एक मुलगीसह राहत असून घटनेच्या अगोदर दिनांक 5 मार्च 2025 रोजी परिवारासह बाहेर गावी गेले होते। बाहेर गावावरून परत आल्यानंतर एजन्सीचे कुलूप तुटलेले दिसून आले। मेडिकलचे ड्रॉअर व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले। वरच्या मजल्यावर जाऊन बघितले असता लग्नातील मिळालेले सोन्याचे दागिने, सोन्याचा राणीहार, सोन्याचा नेकलेस, सोन्याची पोत, अंगठी आणि सोन्याचे कानातील फुले असा एकूण 8 लाख रुपयांच्या दागिन्यांची अज्ञात 3 व्यक्तींनी घरात चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच घडली। घटनेची फिर्याद मनोज वासुदेव वानखेडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव जामोद पोलिसांनी भानवी न्याय संहिता अपराध क्रमांक 0129/2025 नुसार कलम 305A 331/4 नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास ठाणेदार श्रीकांत निचोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरगटे हे करीत आहेत। तपासकामी फिर्यादी आणि 3 चोरट्यांजवळ गावठी कट्टा, चाकू व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व इतर सीसीटीव्हीचे पुरावे सुद्धा दिले असून पोलिसांकडून तपास संतगतीने चालत असल्याने तपासात यश आलेलं दिसत नसून अद्याप कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याचं फिर्यादीने मीडियासमोर बोलताना सांगितलंय। तसेच जळगाव शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण अधिक वाढले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून घरफोडी प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे। या प्रकरणी तत्काळ कारवाई करून चोरट्यांना तात्काळ जेरबंद करून न्याय मिळावा असे फिर्यादी यांनी मीडियासमोर बोलताना सांगितलंय। माझं नाव मनोज वासुदेव वानखेडे। आमच्या इथं 6/3/2025 ला सकाळी 4:26 चोरी झाली। त्या ठिकाणी आमच्या घरचे दागिने साधारणतः 80 ते 85 ग्रॅमचे दागिने, त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघितलं तर 8 ते 9 लाख हे संदिग्ध व्यक्तीने म्हणजे चोरांनी त्यांनी नेलं। त्या ठिकाणी सकाळी ते 4:26 इथं आले आणि 20 मिनिटात त्यांनी या ठिकाणी लॉक वगैरे तोडून या ठिकाणी आमचे दागिने लुटून नेले। तसंच त्यामध्ये संशयित एक व्यक्ती जो होता, दागिन्याची जर व्हॅल्युएशन बघितलं तर आजच्या 8 ते 9 लाखाचं व्हॅल्युएशन हे आजचं त्या दागिन्यांचं आहे। आणि एक व्यक्ती आतमध्ये आला होता आणि 2 व्यक्ती बाहेर होते। त्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज जो आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिला। आज त्या गोष्टीला 3 दिवस झाले पण कोणत्याही प्रकारची तपासणी यंत्रणेत यश आलेलं नाही। अशाच घटना ह्या नेहमी घडत राहतात आपल्या परिसरात। उद्या तुमच्यासोबतही अशा घटना घडत राहतील। 1 महिना अगोदर सुनगावला अशीच घटना झाली। 4 लाखाचा मुद्देमाल त्यांनी नेला, दागिने नेले, पण अजूनही ते व्यक्ती सापडले नाहीत। त्या दिवशी आमच्या इथं चोरी झाली, त्याच्या अगोदर आसलगाव इथेही त्या ठिकाणी चोरी झाली, त्या ठिकाणी त्यांनी घर फोडले। तसंच त्याच्या अगोदर दुधलगाव वगैरे या परिसरातही चोर पकडून आले। आम्ही त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज हे आमच्याकडे आहेत, ते पोलिसांना आम्ही दिले, पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कारवाई जी पाहिजे तशी केली नाही। मी तुमच्या वतीने, चॅनलच्या वतीने अशी विनंती करतो की याकडे प्रशासनानं गंभीर लक्ष द्यावं, अन्यथा अशा चोऱ्या होत राहतील। या संदिग्ध व्यक्तीजवळ गनही होती, म्हणजे गावठी कट्टा, तसेच चाकूही आढळून आला। अशात जर कोणाचं आमच्या जीविताला काही झालं असतं, आमची मुलं बाळं असतात, तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? या गोष्टीत प्रशासनाने आम्हाला जबाब द्यावी ही विनंती। धन्यवाद। इंडिया न्यूज TV 24 करिता सचिन पाटील, बुलढाणा, शेगाव।